आता गणेशोत्सव जे 10 दिवस आहेत, म्हणजे पूर्ण तयारी तर चालू असते सगळी. 10 दिवसाचं नक्की शेड्यूल आपलं काय असतं, की म्हणजे 10 दिवस आपण कसं-कसं दर्शन असेल किंवा इतर कार्यक्रम काय-काय असतात 10 दिवसापासून? आपलं 10 दिवसाचा कार्यक्रम म्हणजे संपूर्ण धार्मिक पद्धतीने आपण उत्सव साजरा हं. करतो. सकाळी 6 वाजल्यापासून अभिषेक चालू होतात. अभिषेक चालू झाल्यानंतर ते साधारण 9:30 ते 10 पर्यंत अभिषेक असतात. त्याच्यानंतर 2 दिवसभरात 2 याग असतात, गणेश बरोबर. याग. त्या गणेश यागाला सुद्धा आपल्याला लोकांना वेटिंगला ठेवायला लागतं. इतकं हो. वेटिंग असतं, की हो. आम्हाला बसायचंय, आम्हाला बसायचंय. बरोबर. काही नवीन लग्न झालेल्या जोड्या असतात. काही नवच बोललेली लोकं असतात. त्यांची इच्छा असते, की आपल्याला यागाला बसायचंय. दिवसभरात याग असतात. सगळ्यात महत्त्वाचं संध्याकाळी 7:30 ते 7च्या दरम्यान सायन पूजा म्हणून अत्यंत महत्त्वाचा उपचार गणपतीवरती केला जातो. ती सायन पूजा आणि महाआरती हं, हं. हे महत्त्वाचं कार्य आहे. पूर्वीच्या काळी पुणे जिल्ह्यातनं भजनी मंडळी यायची. परंतु जागेच्या अभावी, लोकांच्या गर्दीच्या अभावी आपल्याला गेली 5 वर्ष आपण भजनी मंडळं बंद केली. त्यांना विनंती केली, की आता काही तुम्ही येत जाऊ नका. नाहीतर दिवसभर भजन भजन चालायचं. चालू असायचं त्या ठिकाणी. अशा पद्धतीने उत्सव आपण संपूर्ण धार्मिक पद्धतीने साजरा करतो. आणि आता मला वाटतं ढोल पथक जे आहेत नवीन-नवीन ज्यांना गणपतीला मानवंदना द्यायची किंवा काही सादरीकरण करायचं असेल, दर दिवस ते चालूच असतं मला वाटतं रात्री. नाही, नाही, नाही. तर पूर्वी आपण ते करायचो. करायचो. हां. म्हणजे त्यांना आपल्या मंडपामध्ये येऊन हं, हं. त्यांना वादनाची संधी संधी. द्यायची. त्यांचं बरोबर. कलागुणाचं वाव द्यायची. अभिमानाने ते वाजवत असतात. हं. ते करायचं. परंतु गर्दीचं प्रमाण एवढ्या वाढलं. मोठ्या प्रमाणात असतं. त्या हं. ढोल पथकामुळे लोकांना अडचण व्हायला लागली. बरोबर. त्यामुळं आपण ते सगळं बंद केलं. त्यांना वादनाला आपण परवानगी देत नाही आणि आपल्याकडची गर्दी बघून पोलिसही परवानगी देत. असं बरोबर. तो सगळा प्रकार आहे. आणि आपलं आता गणपतीचं जे काय आहे म्हणजे उत्सव मोठा आहे, लोकं एवढी येतात, तरी त्याचं नियोजन तुम्ही पूर्ण म्हणजे पुण्याच्या स स स मध्यभागी गणपती आपला आणि त्यात एवढं पब्लिक आल्यानंतर पण तुमची मंडप व्यवस्था, लाइटिंग किंवा तुमचं सिक्युरिटी गार्ड ही व्यवस्था खूप चांगली असते. त्याचं मॅनेजमेंट तुम्ही अध्यक्ष म्हणून कसं करता किंवा काय सगळ्यात सूचना? महत्त्वाचं हे जे कार्य आहे ना, हं. मॅनेजमेंटचं कार्य बरं. आमच्या मंडळाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, सिक्युरिटी गार्ड हं. असतील, पोलीस असतील, यांच्या बरोबरीने किंवा त्यांच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात हं, हं. मंडळाचा कार्यकर्ता हे सगळं हँडल करत असतो. बरं. त्यामुळं येणाऱ्या भाविकाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. हं, हं. कुठलीही धक्काबुक्की नाही, गर्दी नाही. त्या सगळ्या ॲडजस्टमेंट आणि कुठलाही त्रास न होता त्याला गणपतीचं दर्शन घेता येतं. बरोबर आहे. त्यामुळं हे सगळं श्रेय जातं कार्यकर्त्यावर. कार्यकर्ता.